आणि तशीच जोडी आता रणवीर स्पोर्ट्स शेलकेबट या टीम कडून सुनील चालके स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला त्यांचेच बंधू आहे संदीप चालके आणि गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये पहिला बॉल राबून दे विकेटने लेग स्टंपच्या बाहेर इथे टाकला आहे, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. रोहित आहे बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये. सुनील चालके गेल्याच हप्त्यामध्ये कराड ग्रामीण प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग केली होती सुनील चालकेनं. प्रत्येक मॅच मध्ये धावांचा पाऊस टाकला होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आहे, तेच बॉल चाललाय, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. सुनील चालकेच्या बॅटमधून येतो हा क्रॅकिंग चौकार. चौकारानं आपलं खातं उघडलेलं आहे आणि या चौकाराच्या मदतीनं आता स्कोर बोर्ड 13 आहेत 5 रन. रोहितच्या विरोधामध्ये हा चौकार ठोकलाय. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, गती काढली होती लेग बायच्या इशाऱ्यानं हा सिंगल प्राप्त झालेला आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 6. सुनील चालकेच्या बद्दल आपण सांगत होतो. कराड ग्रामीण प्रीमियर लीग नुकतीच गेल्या हप्त्यामध्ये संपन्न झाली. सलग 2 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन होतं. कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे संस्थापक आदरणीय मोहनराव नायकवडी मामा यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्या स्पर्धेचं आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली होती सुनीलनं, परंतु इथे थोडासा अडकलतोय. आणखीन एक डॉट बॉल सुनीलच्या विरोधामध्ये. रोहितचा 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6 माफ करा 6. यावेळेस हा बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता. बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळताना दिसते सुनीलला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्ड होती रन आहे 7. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. श्री मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेबारी विरुद्ध रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी असा 6व्या क्रमांकाचा सामना आपल्या समोर इथे रंगला जातोय. टॉस इथे जिंकलाय गोटेबाडी टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथे रोहितचा पुढचा बॉल आउटसाइड डावस्टंप पिचिंग झालाय, त्यामुळे अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 8. धाबा स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना ओहो फटका चांगला आडव्या बॅटने जरूर ठोकला फटका, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेटच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे. सुनील चालकेच्या बॅटमधून बिग हिट षटकार. चांगला फटका, बॉटम एंडचा चांगला वापर केलाय. बॉलच्या लाईन पर्यंत चांगलीच बॅट पोहोचली होती सुनीलची. मेरिट पर बॅटिंग केली जाते आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 14 धावा स्कोर कार्ड वरती. बिनगडी बाद. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन हुक केला बॉलला आणि बॉल केलाय गुल. बॉल सीमारेषा पलीकडे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय सुनील चालकेच्या बॅटमधून. षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी बिनगडी बाद 20. पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा वसूल केलेत. त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार सुनील चालकेच्या बॅटमधून आलाय. चांगलीच बॅटिंग करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 12, 16 आणि 17 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 6 बॉल मध्ये 17 धावा त्याने ठोकल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये सुनील चालके. मगाशी मी उल्लेख केला कराड ग्रामीण प्रीमियर लीग जी नुकतीच संपन्न झाली कोपरकिरणेचे भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये सुनीलच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्यात. प्रत्येक मॅच मध्ये षटकार चौकारांची आतषबाजी सुनीलनं केली होती त्या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी आलाय
अनिल स्ट्राईकला आहे संदीप. संदीपने सुद्धा आपले हात आता मोकळे करायला सुरुवात केलेली आहे. मी का कमी पडू हा सांगणारा फटका सुनीलच्या नंतर संदीप चालकेचा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर लेगच्या भरून बॉलला फेकून दिला सीमारेषा पार. षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 26. शॉर्ट बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेले, बेट ट्रान्सफर केलं, जागा बनवली आणि बॉलला मात्र पुल करत असताना स्कोर लेगच्या भरून हा षटकार ठोकलाय संदीप चालकेनं. षटकारानं आपलं खातं उघडलंय. आणखीन एक शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉल केलाय गुल. हा बॉल मिड विकेटच्या भरून बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय संदीप चालकेच्या बॅट मधून. चांगलीच बॅटिंग करतोय मैदानामध्ये. इटालियन लोकांना पिझ्झा खायला शिकवावा लागत नाहीये, परंतु इथे मॅच मध्ये रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी टीमच्या प्रत्येक खेळाडूला षटकार कसा मारावा हे सांगायची गरज नाहीये. सुनील चालकेनं सुरुवात केली, आता संदीप चालके सुरुवात करतोय. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या एजला लागला बॉल आणि बॉल चालला विकेट किपरच्या मागे घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे मिळेल सिंगल संदीपला आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता 33 या आकड्यावरती. 3-3. अजूनही विकेट प्राप्त झाली नाही या गोटेवाडी टीमला. विकेटच्या शोधामध्ये आहे, ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये आहे गोटेवाडी टीम. ओहो, फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला होता, परंतु जजमेंट चुकलं कॅच घेण्याचं. 2 धावा इथे कंप्लीट झालेत. झेल सोडल्यानंतर कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कॅचला महत्व किती आहे हे आता लोकांना आता समजलं, ज्यावेळेस भारतीय टीमनं वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप जिंकला आणि सूर्यकुमार यादवनं किलर मिलरचा तो डेव्हिड मिलरचा तो झेल पकडला. त्यावेळेस मात्र क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रीडा रसिकाला झेलची किंमत समजली आणि ते झेल सोडल्यानंतर पहा मैदानामध्ये आता उपद्रव. बॅकफुटला जाऊन चांगला पुलचा फटका पॉवरफुल केलाय संदीप चालकेच्या बॅट मधून. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या षटकारांना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 4-1. 41 धावा. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये जीवदान किती धोकादायक असतात हे मी नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलेलं आहेत, प्रत्यक्षात पाहिलेलं आहात. लेग स्टंपच्या बाहेर रुपेश साबंत सरांचा सिग्नल. व्हाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल या गोलंदाजाला आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 42. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी टीम कडून सुनील चालके आणि त्यांचेच बंधू संदीप चालके यांच्याकडून. फुलर लेनचा बॉल. फटका चांगला. हा सुद्धा बॉल जाईल सीमारेषेच्याच बाहेर. फुलटोस बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि बॉलला उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार संदीप चालकेच्या बॅटमधून. षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 48. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 28 आल्यात. काय आतिषबाजी केली जाते. ही 2 बंधू आहेत. बंधूंची जोडी मैदानामध्ये खेळते. जशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मित्रांनो लहानपणी मार्कवा स्टिवा जशी पार्टनरशिप करायचा, तशी ही पार्टनरशिप होते रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी टीम कडून सुनील चालकेची आणि संदीप चालकेची. जशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे मधून खेळत असताना ग्रँड फ्लॉवर आणि अँडी फ्लॉवरची जी पार्टनरशिप आपण पाहिली, तशीच पार्टनरशिप. चांगले बॅटिंग. 2 षटकांचा खेळ संपला. बिनगडी बाद 48. 3 षटकांचा आता खेळ सुरू होईल. तिसऱ्या षटकाचा. शंभूराजे 11 शेलकेवाडी आयोजित ही स्पर्धा शंभूराजे चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची या हंगामातली शेवटची स्पर्धा असं मला वाटते. कराड ग्रामीणची. गोलंदाजीसाठी आला गोलंदाज पांडुरंग.
पहिलाच बॉल पांडुरंगचा उडवलाय स्क्वेअर लेगच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे सुनील चालकेच्या बॅट मधून येतो हा मोठा धमाका षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती अर्धशतक लागलेला आहे 54 धाबा कंप्लीट झाल्यात अजूनही 5 बॉल चा खेळ शिल्लक आहे पांडुरंग गोलंदाजी मार्क वरती लेग स्पिन पुढे सरसाबाद फुलटोस बनवला आणि हा बॉल आता जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये आता याची बॉलची FIR करावी लागेल एवढा लांब षटकार ठोकलाय सुनील चालकेनं कारण बॉल मिसिंग झालाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरून ठोकला सुनील चालकेनं षटकार टीमची धावसंख्या 60 या स्पर्धेतला उच्चांक स्कोर 8 बॉल मध्ये 30 या आकड्यावरती खेळतोय सुनील चालके आणखीन एक शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुन्हा एकदा उडवलाय स्क्वेअर लेगच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे सुनील अक्षरशः आग ओकतोय मैदानामध्ये जरी पाऊस थांबला आकाशामध्ये तरी मात्र धावांचा पाऊस काही थांबणार नाहीये या मॅच मध्ये षटकार चौकारांची भाषा हे दोन बॅटर बोलतायत मैदानामध्ये फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये निर्जन स्थली नो मॅन्स लँड्स मध्ये बॉल पडलाय तोपर्यंत 2 धावा ते मिळतायत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 68 आकड्यावरती अजूनही या षटकातले 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे 10 बॉल मध्ये 38 या धावसंख्येवरती आतापर्यंत सुनील चालके खेळतोय आणि 6 बॉल मध्ये 27 या धावसंख्येवरती संदीप चालके मैदानामध्ये खेळतोय आणि 16 बॉल मध्ये 68 धाबांची एक भागीदारी पहिल्या गड्यासाठी केली जाते हा बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय सिंगल मिळते सुनीलला आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 69 बरोबर ना शेवटचा बॉल शिल्लक एकोणसत्तर धावा स्कोर कार्ड वरती शेवटचा बॉल पांडुरंग वरती आक्रमण केलाय या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 3 षटकार पांडुरंगच्या विरोधामध्ये ठोकलेले आहेत सुनील चालकेनं चांगली बॅटिंग बॉटमॅनचा चांगला वापर तर त्याचा सुनील चालकेचा आपण स्ट्राइक रेट जर पाहिला तर 354.55 या स्ट्राइक रेटनं बॅटिंग केली जाते सुनील चालकेची 5 षटकार 1 चौकार ओ क्लीन बॉल हा बॉल पांडुरंगचा पडल्यानंतर खाली राहिलाय त्यामुळे यू मिस आय विल हिट फलंदाज बाद शेवटच्या बॉलवरती जशी दांडी गोल झाली आणि पहा सुनील चालके त्या बॉलरला हात मिळवण्यासाठी गेले एक स्मित हास्य आपण पाहिलं सुनील चालकेचं आणि पांडुरंगचं की एवढे षटकार मी ठोकले परंतु शेवटच्या बॉलवरती तू मला आउट केल्यास हे स्मित हास्य होतं सुनील चालकेचं आणि पांडुरंगचं तर पहिला डाव इथे संपला आणि 70 धावा कंप्लीट झाल्यात 71 धावांचं एक भलं मोठं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे गोटेवाडी या टीमच्या समोर आणि आपण जाऊया सत्कार समारंभाकडे आणि त्याच दरम्यान मगाशीच व्यासपीठावरती ज्यांचं आगमन आपण पाहिलं आपण उल्लेख सुद्धा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सातत्यानं 3-4 वेळा केला कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री सागर पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री सचिन देसाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक अध्यक्षाचा सन्मान करतील सागर पाटील साहेब जे कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे सचिन देसाई यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जाईल कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सचिन देसाई यांच्या शुभ हस्ते कराड तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सागर पाटील साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय मायेची उबदार शाल महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार
आणि प्रेमाचा आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक सप्रेम भेट म्हणून बॉडी स्प्रे आपल्या बॉडीची निगा राखण्यासाठी हे डिओड्रेंट स्प्रे देऊन त्यांचा सन्मान केला जाईल। त्याचबरोबर त्यांचे समवेत मात्र त्यांचे सहकारी मित्र निलेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी आमंत्रित करतोय समोर या। आपलाही शुभ सन्मान करण्यासाठी मी दशरथ दादा डंबारके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आज सन्मान इथे करायचा आहे। खरं तर ही मंडळी आहे ना सर्व जिवलग मित्र आहेत, डीडीचे जिवलग मित्र आहेत, घरची मंडळी आहे। निलेश पाटील साहेबांचाही सन्मान इथे केला जातोय दशरथ दादा डंबारके यांच्या शुभ हस्ते। महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक आणि डिओड्रेंट स्प्रे म्हणजे बॉडी स्प्रे देऊन हा सन्मान या स्पर्धेची एक सप्रेम भेट वस्तू भेट म्हणून हा सन्मान केला जातोय। चला 71 धाबांचं लक्ष आहे आणि गोटेवाडी टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। नितीन स्ट्राइकला आहे, नॉन स्ट्राइकला उमेश आणि गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी संदीप चालके, एक फास्ट मीडियम गोलंदाज, फास्ट स्पेसर, चांगला स्पेसर आहे, गती आहे या बॉलरकडे, व्हेरिएशन आहे, कधी कधी गतीने टाकतो कधी कधी गती काढतो, एक खासियत आहे या गोलंदाजाची। डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये पॉइंट, डीप मध्ये तुम्ही पाहताय लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, एक काऊ कॉर्नरला ठेवला आहे आणि एक डीप मध्ये स्क्वेअर लेगला सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात आहे। हे फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आहे। पहिलाच बॉल नितीन साठी, पहिलाच बॉल इथे सिंगल आली, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, लक्ष मोठा आहे 71 धाबांचं। चला नेक्स्ट मॅचचा टॉस मी करतोय, वीरनमन स्पोर्ट्स सबादे आणि निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या। वीरनमन स्पोर्ट्स सबादे टीमचा कॅप्टन आणि श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन टीमचा कॅप्टन। नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही संपन्न करणार आहोत, त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे। सबादे आणि तुलसन टीम गोलंदाज तयार, बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, बॅटची आतली कडा घेतली, बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत सिंगलच मिळेल फलंदाज नितीनला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 3। दोन धावा मिळतात उमेशला आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 4। माफ करा 6 धावा झाल्यात। लक्ष दे ना, लक्ष दे, तो बॉल पडते बघ। ओहो चांगला फटका ऑन दी अप, बॅकफुटला जाऊन एक ऑन राईज फटका, बॉलला उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। उमेशच्या बॅट मधून येतो हा षटकार
आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 12. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जातोय. कराड तालुका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री सागर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जाईल. आणखीन एक चांगला फटका उमेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा संदीप चालकेच्या विरोधामध्ये हा षटकार आलाय. चला, हू विन द टॉस? टॉस कोणी जिंकलाय? तुलसन टीमने टॉस इथे जिंकलाय. हेमंत माने टीमचे कॅप्टन, बेस्ट ऑफ लक. खूप खूप अभिनंदन तुमचं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका सजवलाय कबर्सला. तिथे थोडीशी खराब फिल्डिंग, 2 धाबा मिळत आहेत पुन्हा एकदा उमेशला. आणि या 2 रनच्या मदतीनं तर स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत 20. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 20. आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये अजूनही 50 धाबांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये धाव कॅच घेण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय परंतु पुढ्यामध्ये पडला नाहीये बॉल. 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आहे. फलंदाज बोईल बाद. प्राइस विकेट, जी महत्वाची विकेट, ज्या विकेट पासून आपल्याला त्रास होत होता ती विकेट पडलेली आहे रनआउटच्या रूपाने. उमेश बाद. काय थ्रो, चांगली फेकी सुनील चालकेची. विकेट कीपर इंडला, त्याला माहिती आहे ही विकेट आपल्या टीमसाठी महत्वाची आहे. ज्याच्या बॅट मधून अगोदर 2 षटकार आलेले आहेत, ही विकेट आपल्याला यापुढे त्रास देईल. त्यामुळे मात्र विकेट कीपर इंडला थ्रो केला सुनील चालकेनं आणि तिथे रनआउटच्या रूपाने उमेशची विकेट पडली. फलंदाज बाद. 22 रन स्कोर कार्ड वरती. 22 वरती पहिली विकेट पडलेली आहे. घोटेवाडी टीमच्या आता 11 बॉल 48 धाबांची गरज आहे. आणि अशा कंडिशन मध्ये आता नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिल. अकरा बॉल आणि 48 धाबांची आवश्यकता. लक्ष अजूनही दूर आहे परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष अशक्य नाही आहे. पॉवर हिटिंग बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकारांचीच आतषबाजी करावी लागेल. सुनील, ओहो चांगला परफेक्ट यॉर्कर. इथे रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट. असा डायरेक्ट हिट करणं सोपं नसतं. ज्यावेळेस तुम्ही असा प्रयत्न करता त्यावेळेस मात्र तुम्हाला एकच स्तंभ दिसत असतो त्या लाईन मध्ये. अचूक नेमबाजी. संदीप चालकेचा चांगला प्रयत्न. डायरेक्ट हिट मध्ये आणखीन एक विकेटचं पतन झालंय. नितीन, हा खेळाडू मात्र रनआउटच्या रूपानं बाद होतोय. म्हणजे सलामीची जोडी आता तंबूच्या आश्रयाला गेलेली आहे. आता 10 बॉल शिल्लक. 10 बॉल मध्ये अजूनही 48 धाबांची आवश्यकता आहे. नाही तो सुनील बॉलर, बॅट्समन तो अनिल. आता याने कोणी आशुतोष च्या बॅट मधून सिंगल येते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 23. आता स्ट्रायकिंग ला आहे अनिल आणि बॉलिंग साठी तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये सुनील चालके. ओहो चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल विकेट कीपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. चांगलीच गोलंदाजी सुनील चालके कडून. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केल्या संदीप चालकेने परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलाय सुनील चालकेने या ओव्हर मध्ये.
हो हो, फटका चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, जजमेंट चांगला आहे. वाह, सेकंड अटेम्प्टला जसं काही व्हॉलीबॉल खेळतो तिथे अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. आता नवीन फलंदाज कमलेश. चला, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याचा राहिलेला आहे. चला, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देतोय. वीरवाडी टीमचा अमोल वीर हा खेळाडू ठरलेला आहे, त्या मॅचचा सामनावीर. आणखीन एक चांगला फटका कमलेशच्या बॅटमधून षटकार येतोय आणि षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ वाजवी खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 28. आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 29 झालेले आहेत. माफ करा, आता किती? 6 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच मध्ये तुलसन टीमने टॉस इथे जिंकला. हेमंत माने, आपला निर्णय काय? हेमंत सर, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन टीमनं टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. चला, अमोलवीर या खेळाडूला मात्र आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. मी कृष्णा सातपुतेंचे एक मोठे फॅन आहेत. सातत्यानं जिथे कृष्णा जातो तिथे हा खेळाडू मात्र सातत्यानं जात असतो आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. टेनिस बॉल क्रिकेटचा एक अनभिक्षित सम्राट कृष्णा सातपुते यांचे हे मोठे चाहते आहेत. चला, आणखीन एक चांगला बॉल विकासचा, आणखीन एक डॉट बॉल. ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये 70 धाबांचं एक भलं मोठं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालं होतं रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमचं. ओहो, फिरवला बॉल, आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगलीच गोलंदाजी विकास यांची. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ आता सामना संपलाय. रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमनं या मॅच मध्ये आता मजबूत पकड निर्माण केलेली आहे. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल, बॉल चालला डीप पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. आता 1 बॉल 35 धाबांची आवश्यकता. जवळजवळ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी टीम. चला, हा सामना जिंकलेला आहे. 30 रन हा सामना जिंकलाय रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन सुनील चालकेन टीम आणि हार्ड लक मी म्हणेन गोटेवाडी टीम. आणि गोटेवाडीचे शंकर शेठ शेडगे यांचे चिरंजीव आहेत आदेश शेडगे. हे आपल्याला एक चांगलं गाणं, चांगलं संगीत म्हणजे चांगलं गाणं आपल्याला बोलून दाखवतील.
तर त्यांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. आदेश शेडगे आपण यायचं आहे. त्याच दरम्यान आदरणीय श्री मोहन काटकर हे सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत आणि मोहन काटकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सचिन जाधव यांच्याकडून मोहन काटकर यांचा सन्मान इथे केला जातोय. जोगिया मेरे ख्वाबों में अब तेरे बिना दिल लगता नहीं, आके फिर तू न जा जोगिया।